कोणाच्या आयुष्यात कुठलं सरप्राईज घेऊन येईल काही सांगता येत नाही. एका आजींना दिवाळी बंपर लॉटरीचं बक्षीस लागलंय आणि ही न्यूज घेऊन शेजारचे जोशी त्यांच्याकडे निघालेत. बघूयात मग आता पुढे काय गंमत येते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मिलिंद शिंत्रे, रसिका आगाशे आणि तृप्ती खामकर. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, वहिनी तुम्हाला एवढा आनंद कशाचा झालाय? आनंद नाही झालाय काही, मग तुमचं गाणं सुरात व्हावं म्हणून कंपनी देते. तुम्ही कशाला गाताय? कारण मी भयंकर आनंदात आहे. अहो शेजारच्या ज्या लेल्या आजी आहेत ना, त्यांना लॉटरी लागली आहे लाखाची. मग त्याचा आनंद तुम्हाला कशाला होतोय? त्यांना ते तिकीट सकाळपासून सापडत नाहीये. म्हणजे तुम्हाला ना एक वाईट बातमी द्यायची आहे मला. वाईट बातमी? नको, वाईट बातमी अशी पटकन देऊ नका. मी काहीतरी असं भस्कन आहे की चटकन वरती जाईल. नको नको. आरामात आरामात देते. र दी वा. हो एवढ्या हळू नको, प्रेशर वाढत चाललंय इथे माझं. जरा जरा मॉडरेट मध्यम स्पीड पाहिजे असा. तर दिवाळी बंपर धमाका ची लॉटरी जी आजींना लागलीये ना, ती 1 लाखाची नाहीये. तेच म्हणलं, देव जागा आहे अजून. बरं बरं, 1 कोटीची आहे. 1 कोटीची लॉटरी लागते यांना. आम्ही नुसत्या शाब्दिक कोट्या करत बसतो इकडे. काय तुम्हाला अजून एक काम सांगायचंय मला. काय? ती लॉटरी लागलीये ना, ती बातमी आजींना अजून कळली नाहीये, ती कळवायची आहे. मी जाऊ त्या खडूस म्हातारीकडे. म्हणजे नाही नाही नको नको. एवढी आनंदाची बातमी ऐकून त्यांना धक्का लागला आणि त्या गेल्या म्हणजे हो. मग कोण सांगणार बातमी? मी सांगायची. मराठीत सांगा ना काहीतरी. अशी खूप कमकुवत मनाच्या आहेत होत्या, जातील ना पटकन. हो कळलं. सांगाल ना? हो सांगेन. येते मी. त्या म्हातारीला जाऊन आता मी बातमी सांगायची. या खडूस बाईच्या नादी कसं काय लागायचं काय कळत नाहीये. जबाबदारी पडलेली आहे. दुपारी 1 ते 4 बेल वाजवू नये, शॉक बसेल. लेले आता काय. हाक ही एक सोय. लेले आजी, अहो लेले आजी, लेले आजी, अहो लेले आजी, आजी आजी अजिबात ओ देत नाहीये छायला. थेरडी ए थेरडे, थेरडी असेल तुझी बायको. कोणी आहे का घरात? नाहीये. नाहीये? अहो आजी तुमचा आवाज मला ऐकू येतोय. हो काय कटकटे, काय कटकटे. दुपारचा 1 वाजलाय. अगं बाई जोशी तुम्ही आहोय. मला वाटलं कचरेवाला आलाय दिवाळी घ्यायला. मी दुपारी असा दिसतो? नाही, तसे तुम्ही वॉचमन सारखे दिसता, पण आता कचरेवाला दिसताय. असू दे. काय माहिती का, आता दिवाळी आली की नाही हे सांगायला दुपारी 1 वाजता आलाय. आमच्याकडे कॅलेंडर आहे. भिंतीवरी काल एंडर असावे. अहो तसं नाही. सध्या चलतीये की नाही? कोणाची? अहो तुमची. का? अहो तुम्हाला लाखाची लॉटरी लागली आहे म्हणे. लागली नाहीये, लॉटरीचं तिकीट काढलंय. आणि काही बावळट माणसांना असं वाटतंय की ते हरवलंय, पण ते हरवलं नाहीये, ते सापडलंय. हरवलं नाहीच आहे. बरं हे बघा, समजा तुम्हाला लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? काही करणार नाही, जाऊन पैसे ताब्यात घेऊन येईन फक्त. बर समजा तुम्हाला 5 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? काही करणार नाही, जरा आनंद होईल. समजा तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? मग मला थोडा जास्त आनंद होईल. सोसायटीत पार्टी करेन मी. 1/2 किलो बत्तासे वाटेन. आणि ना
पुढचा मुद्दा. समजा 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 तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? मजबूत खर्च करीन. काय 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 मी ना सगळ्या सोसायटीला पार्टी देईन, 2 पोलकी घेईन आणि मग मी 2 पोलकी सोसायटीला कशी पुरतील? हे असे फालतू विनोद करायचे नाही सांगितलंय ना, नंतर कट होतात ते सांगते तुम्हाला. ऐका माझा. हो 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 बोला 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 बोल 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 बोल. माझ्यासाठी 2 पोलकी घेईन मी आणि मग सगळ्या फॅमिलीला घेऊन हॉटेलात जाईन, रेमटाऊन मसाले डोसे खाईन, 2 किलो अशी चटणी पिईन. बर 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 वा 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 म्हातारी घंटी. हा हा समजा समजा 40 लाखाची लॉटरी तुम्हाला लागली तर? 40 लाखाची लागली तर मग मी खूप खर्च करीन. म्हणजे 4 मोटरसायकली घेईन, 2 कारी घेईन. कारी बरी. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. अजून अजून समजा 50 लाखाची लॉटरी तुम्हाला लागली तर तुम्ही काय कराल? या सगळ्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरीन आणि चालवीन. बर बर बर. समजा 70 लाखाची लॉटरी लागली तर? तर फॉरेनला जाईन. 80 लाखाची लागली तर? परतही येईन. बर आता समजा समजायचं आता की समजा तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? नाही नाही असं काही होत नाही. नाही नाही होईल 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 होऊ शकतं इमॅजिन करायचं आपल्याला. अहो 1 कोटीची लॉटरी लागली ना तर निम्मे तुम्हाला देईन. किती बोलताय तुम्ही? मला जोशी आले होते उभ्या उभ्या आले, उभ्या उभ्या गेले. गेले? असे कसे गेले? काहीतरी माझी गंमत करत होते. 1 कोटीची लॉटरी लागली तर काय करशील? मी म्हंटल की निम्मे देईन बाळा तुला, तसे गेले चटकन. आजी तुम्हाला खरंच लागले 1 कोटीची लॉटरी? काय सांगताय? या सुद्धा गेल्या. लॉटरीचं तिकीट यालाच म्हणतात दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. सर मला सांगा तुम्ही दिवाळी कशी साजरी करता? काही नाही टिपिकल होते. आम्ही पहाटे वगैरे सगळे उठतो, आंघोळी बिंघोळी करतो, अभ्यंग स्नान होतं, फटाके वगैरे लोक वाजवतात, फराळ वगैरे आम्ही करतो आणि जास्त काय आम्ही गाठी भेटी कोणाला प्रेझेंट वगैरे काही देत नाही कारण त्याच्यात काही फारसं तथ्य नाही असं आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे. पैसे वगैरे अजिबातच उधळत नाही, त्याचा काही उपयोग नसतो. ऐहिक सुखांवर आमचा भरच नाहीये, मानसिक सुखांवर भर आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळी मानसिक दृष्ट्या उत्तम दिवाळी अशी साजरी करतो. तुमची मानसिक सुखाची दिवाळी आम्हाला आवडलेली आहे. आता आपण विचारूयात तृप्तीला की काही एखादा असा गमतीदार किस्सा आठवतो का दिवाळीशी असा संदर्भात? किस्सा नाहीये पण आठवण आहे. मला माझे बाबा फुलभाज्यांचा पुडा आणून द्यायचे आणि सांगायचे की हा आज संपवायचा आणि मला ते प्रेशर असायचं की हा आता कसा संपवायचा, खूप भीती वाटते. मग बाबा बाहेर गेले ना की मी कपडे वाळत घालायची काठी असते त्याच्यात त्या टोकाला फुलभाजी लावायची आणि या टोकाला पेटवून ती संपवायचे. रसिकाकडे बघून नाही वाटत किती काय घाबरत असेल म्हणून? तू कशी साजरी करतेस दिवाळी? यावेळी माझा असा प्लॅन आहे की यावेळी तरी मी माझ्या नवऱ्याला फराळ बरा करून खायला घालणार आहे. थांबा थांबा महत्वाचा मुद्दा, बरा म्हणजे काय? माझ्या नवऱ्याच्या घरी तो अमराठी असल्यामुळे दिवाळी नसते तर मी काय वाटेल ते बनवून आधी त्याला सांगायचे की यालाच शंकरपाळी म्हणतात, यालाच तकलीफ काय बनवलं होतं? मी ऑलमोस्ट तसं असायचं. दिवाळीची त्याची काही बनवा बनवी रसिकाने केलेली आहे.